यवतमाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं। यामध्ये आदिवासी विकास विभागाची वसतिगृह आणि इतर कामे, बांधकाम विभाग, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना आणि इतर विभागांच्या कामांचा समावेश आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी खर्च करतोय। महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घर, रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्याच्या योजना राबवल्या जात आहेत। येत्या 3 वर्षात आदिवासींच्या जीवनात मोठे बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आदि कर्मयोगी योजना या योजनेतून महाराष्ट्रातील 30 लाख तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल। अनुकंपा तत्वावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते। सौर ऊर्जा सुमारे 35 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी 12 तास दिवसा वीज उपलब्ध झाली आहे। नवीन उपक्रम मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स, ई-मित्र चॅटबॉट, मिशन उभारी यासारख्या विविध नवीन डिजिटल उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक कोईके आणि इतर मान्यवर उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.